गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल मोशन बद्दल थोडीशी एक्सरसाइज आणि रिव्हिजन मध्ये आपण पाहिलं होतं. आज आपण त्याचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं सगळ्यात फर्स्ट ते म्हणजे अँग्युलर मोमेंटम. आज आपण आपल्या लेक्चरमध्ये अँग्युलर मोमेंटम काय कॉन्सेप्ट आहे तो आज आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर त्याचं एक्सप्रेशन आपण आज फाइंड आउट करणार आहोत. आपण नेहमी तुम्हाला मी सांगत असतो की व्हेन वी स्टडी अबाउट द मोशन, स्टडी कंपॅरेटिव्हली मीन्स व्हॉट, एका मोशनचं कंपॅरिझन दुसऱ्या मोशन सोबत केलं की काही फिजिकल क्वांटिटीज आपल्याला सोप्या जातात. जसं की आपण लिनियर मोशन मध्ये शिकलो. लिनियर मोशनचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपण एक कॉन्सेप्ट शिकतो त्याला आपण म्हणतो लिनियर मोमेंटम. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे लिनियर मोमेंटम जे आहे ते p नोटेशनने दाखवलं जातं आणि लिनियर मोमेंटम इज इक्वल टू असतं मास इनटू वेलोसिटी. लिनियर मोमेंटमला एनालॉगस प्रॉपर्टी जी असते, एनालॉगस फिजिकल क्वांटिटी जी असते, जी की रोटेशनल मेकॅनिक्स मध्ये असते. रोटेशनल मेकॅनिक्स मध्ये लिनियर मोमेंटमला एनालॉगस असणारी जी प्रॉपर्टी आहे किंवा जी फिजिकल क्वांटिटी आहे त्या फिजिकल क्वांटिटीला आपण अँग्युलर मोमेंटम असं म्हणतो. That means angular momentum is the analogous to linear momentum but in rotational mechanics. Rotational mechanics मध्ये linear momentum ला analogous असणारी जी physical quantity आहे त्याला आपण angular momentum असं म्हणतो. आता in general आपण जर कन्सिडर केलं, suppose any body is in linear motion, then the linear momentum of that body is p equal to mass into velocity. आणि जर आपण असं कन्सिडर केलं की एखादा पार्टिकल आपण पाहतो रिजिड बॉडी मध्ये, जर बॉडी रोटेशनल मोशन मध्ये असेल तर ईच पार्टिकल परफॉर्म्स अ सर्क्युलर मोशन ऑफ रेडियस r. देन अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट बॉडी और दॅट पार्टिकल इज द वेक्टर प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स अँड इट्स लिनियर मोमेंटम. म्हणजे आपण मॅथेमॅटिकली जर एक्सप्रेशन बघितलं अँग्युलर मोमेंटमचं तर अँग्युलर मोमेंटमचं मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला मिळतं L bar is equal to R bar cross P bar. What is R bar? R bar is the perpendicular distance of that particle from axis of rotation. आणि आपण शिकलोय की when body is in rotational motion each particle performs a circular motion and hence that particle also has the linear velocity which is denoted by v. Therefore angular momentum is a cross product of perpendicular distance from axis of rotation and linear momentum of that particle. आता हे आपण पाहिलं इन वेक्टर फॉर्म. जर आपल्याला याला स्केलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी त्याला असं लिहू शकतो L bar equal to RP sin theta, बिकॉज आपल्याला माहिती आहे A bar cross B bar is equal to असतं AB sin theta. In this way R bar cross P bar is equal to मिळतं RP sin theta. What is theta? Theta is nothing but the 90 degree because आपण त्यामध्ये काय कन्सिडर करतो, it is the perpendicular distance from axis of rotation, hence theta is a 90 degree and as we know sin 90 equal to 1 असतं. त्यामुळे आपल्याला in magnitude L is equal to मिळतं R into P. that is या दोघांचा आपल्याला प्रोडक्ट मिळतो आणि पुढे जाऊन आपण त्याला लिहू शकतो P equal to m into v. Therefore L is nothing but L mv or mvr. असं देखील आपण अँग्युलर मोमेंटम जे आहे ते लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आपण अँग्युलर मोमेंटम आणि त्याचा मॅथेमॅटिकल फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे. परत एकदा सांगतो अँग्युलर मोमेंटम इज अ एनालॉगस टू लिनियर मोमेंटम बट इन रोटेशनल मेकॅनिक्स. ज्या पद्धतीने लिनियर मोशन मध्ये लिनियर मोमेंटम आपण कन्सिडर करतो त्या पद्धतीने रोटेशनल मोशन मध्ये और रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण अँग्युलर मोमेंटम कन्सिडर करतो. त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो L equal to mvr. m is the mass of particle, v is the velocity of particle, r is the distance of that particle from axis of rotation. तर हा फॉर्म्युला आपल्याला इन टर्म्स ऑफ मास, वेलोसिटी आणि त्याचं डिस्टन्स मिळतं. बट आपण या चॅप्टर मध्ये जेवढे काही डेरिव्हेशन्स फॉर्म केलेले आहेत ते डेरिव्हेशन आपल्याला
इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे, म्हणजे आपण हेच अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा फाइंड आउट करू शकतो. त्यासाठीच आपल्याला डेरिव्हेशन पाहिजे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर अँग्युलर मोमेंटम जे आहे ते L ने दाखवलं जातं. त्याच्यावर आपल्याला आणखी काय काय लक्षात येतं? सगळ्यात फर्स्ट अँग्युलर मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. ही कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. त्याच्यामध्ये आपण म्हणतो दोन वेक्टर क्वांटिटीचा तो क्रॉस प्रोडक्ट आहे. एक म्हणजे r bar क्रॉस p bar. r is the perpendicular distance from axis of rotation and p is the linear momentum. Therefore we get L bar is equal to r bar cross p bar. हे कसं आलं? तर आपल्याला माहिती a bar cross b bar is equal to ab sin theta असतं. त्याच्यावरून r bar cross p bar is equal to r dot p sin theta. Theta is the perpendicular distance, hence it taken as theta is equal to 90 degree and sin 90 equal to 1, hence L equal to r dot p. But we learn that p is equal to m into v, hence L is equal to mvr. हे एक्सप्रेशन आपल्याला मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन मिळालं की मास, वेलोसिटी आणि डिस्टन्स. बट आपल्याला अँग्युलर मोमेंटम ऑफ एनी बॉडी पाहिजे इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म मध्ये आपल्याला हे इक्वेशन्स पाहिजे, कारण जसं की आपण रोटेशनल एनर्जी फाइंड आउट केलेली आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर टॉर्क इज इक्वल टू I अल्फा. हे एक्सप्रेशन आपण इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काढले. तसेच आपल्याला अँग्युलर मोमेंटम सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे. आणि ही फिजिकल क्वांटिटी लिनियर मोमेंटमला एनालॉगस आहे. त्यामुळे पुस्तकामध्ये आपल्याला असे दिले मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम असं सुद्धा दिलेलं आहे. तर आपण आता बघूया की खरंच लिनियर मोमेंटमला ही एनालॉगस येते का? तर त्यासाठीच आपण डेरिव्हेशन जे आहे अँग्युलर मोमेंटमचं डेरिव्हेशन आणि ते म्हणतो आपण इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याचा काय फॉर्म्युला येतो ते आपण डिराइव्ह करूया. लेट अस सी द expression for angular momentum. Expression for angular momentum. Angular momentum साठीचे एक्सप्रेशन काय येतं ते आपण आता बघूया. नेहमीप्रमाणे आपण सगळे काही डेरिव्हेशन्स जे बघितले त्या डेरिव्हेशन मध्ये जसं आपण डायग्राम कन्सिडर करतो. लेट अस कन्सिडर अ रिजिड बॉडी and let us consider that rigid body is rotating about any axis of rotation with constant angular velocity. Let us consider for our simplification body is made up of n number of particles. Consider this. Now, let us consider a rigid body and this body is rotating about an any axis of rotation passing through point O. ही rigid body कुठल्याही axis of rotation च्या सभोवताली रोटेट करते असं आपण कन्सिडर करूया. Consider a rigid body is rotating about any axis passing through the point O with a constant angular velocity. अँग्युलर वेलोसिटी जी असेल ती कॉन्स्टंट असेल. कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. ओमेगा या कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटीने ती रोटेट करत असेल. अँड फॉर आवर सिम्प्लिफिकेशन वी कन्सिडर दॅट बॉडी इज मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली असेल की ज्या पार्टिकलचं मास जे असणार आहे कन्सिडर्ड ॲज m1 m2 m3 up to mn. That means body is made up of n number of particles. The particles are situated at distances r1 r2 r3 up to rn. Perpendicular distance आपण consider करतो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं when rigid body is in rotational motion each and every particle of the body performs a circular motion with a different radii r1 r2 r3 rn. म्हणजे ज्या वेळेस बॉडी रोटेशनल मोशन मध्ये फिरत असते
त्यावेळेस त्या बॉडीचा प्रत्येक पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो आणि त्या सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्या सर्क्युलर पाथची रेडियस ही वेगवेगळी असते आणि आपण असं कन्सिडर करतो जर तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल पार्टिकल तर त्याला वेगवेगळ्या लिनियर व्हेलॉसिटीज सुद्धा असतात जसं की मी कन्सिडर करतो v1 v2 v3 these are the linear velocities of the nth particles that means again let us see the how to explain this diagram आपण एक्सप्लेन कशी करायची त्याचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं कारण बोर्डाच्या पुस्तक पेपर मध्ये जर हा प्रश्न विचारला तर डायग्राम हॅज हाफ मार्क्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन जे असतं त्याला अर्धा मार्क असतो हाऊ टू एक्सप्लेन दिस डायग्राम consider a rigid body rotating about an axis passing through point O with a constant angular velocity omega जी angular velocity जी असते ती constant असते let us consider body is made up of n number of particles having masses m1 m2 m3 up to mn when body is in rotational motion each particle performs a circular motion with a different radius r1 r2 r3 up to rn when particles perform circular motion it has linear velocities considered as v1 v2 v3 up to vn so this is the explanation of this diagram after that आपण पाहिलं की जर त्या पार्टिकलला लिनियर वेलोसिटी असेल तर त्या पार्टिकलला लिनियर मोमेंटम असलं पाहिजे आणि आपण याच्या आधी फॉर्म्युला एक्सप्लेन केलेला आहे लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटमच्या टर्म मध्ये तर त्यामध्ये आपण फॉर्म्युला असा एक्सप्लेन केला होता मागच्या याच्यामध्ये इक्वेशन मध्ये L = mvr this is the formula derived last time now let us see what is angular momentum of first particle angular momentum of first particle चा angular momentum काय असेल तर L1 = m1 v1 r1 is it right because one considered as a first particle but this particle performs circular motion hence we have one equation that is v = r omega since omega is a constant it is same for each and every particle different is the velocity and radius therefore we can write v1 = r1 omega now let us see हे पहिल्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम आहे L1 = m1 v1 r1 आणि त्याच्यानंतर आपल्याकडे इक्वेशन आहे v = r ओमेगा याच्यावरून आपल्या लक्षात येतं पहिल्या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी मी v1 लिहू शकतो v1 = r1 ओमेगा जर ही फिजिकल क्वांटिटी हे इक्वेशन समजा मी याला सेकंड कन्सिडर केलं आणि हे फर्स्ट कन्सिडर केलं जर हे इक्वेशन मी या इक्वेशन मध्ये ठेवलं तर मला असं इक्वेशन मिळेल फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड मला असं लिहिता येईल L1 = m1 instead of v1 r1 omega into r1 now let us see r1 into r1 it is a m1 r1 square omega so this is the angular momentum of first particle similarly you can write L2 is nothing but the m2 r2 square omega dash 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 what is ln = mn rn square omega so this is the angular momentum of each and every particle and hence suppose आपण फक्त मॅग्निट्यूडचा विचार करतोय त्यामुळे आपल्याला जर टोटल अँग्युलर मोमेंटम काढायचं असेल तर हे सगळं स्केलर क्वांटिटी आहे याची सगळ्यांची आपण जर सम केली तर आपल्याला ह्या टोटल रिजिड बॉडीचं टोटल अँग्युलर मोमेंटम मिळेल then I can write total angular momentum of a rigid body is L = L1 plus L2 up to plus Ln now we have L = what is L1 m1 r1 square omega plus m2 r2 square omega dash 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 up to what is mn the mn rn square omega now from this expression
what is the common factor? Angular velocity is same for every particle, therefore omega is a constant. Omega is taken outside, then we get that m1 r1 square plus m2 r2 square dash 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 up to mn rn square into omega. Now let us see, this is nothing but summation mi ri square, that is called as I, moment of inertia. Therefore L equal to, instead of this all I can write I, L equal to I omega. So this is the angular momentum in terms of the moment of inertia. Now तुम्हाला याचं लक्षात येत आहे, L equal to I omega. I is the moment of inertia of body and omega is the angular velocity. मी सुरुवातीला सांगितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया, अँग्युलर मोमेंटम जे आहे हे लिनियर मोमेंटमला एनालॉगस आहे. तुम्ही विचार करू शकता, मी सांगितलं होतं लिनियर मोमेंटम काय असतं, तर P इक्वल टू मास इनटू वेलोसिटी. बघा या दोन्ही इक्वेशनचा विचार करा, हे मोमेंटम, हे मोमेंटम, हे मोमेंट ऑफ इनर्शिया, हे मास. दॅट मीन्स व्हेन मास रिप्लेसेस बाय मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि आपण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या सिग्निफिकन्स मध्ये शिकलो होतो, मोमेंट ऑफ इनर्शिया प्लेज द सेम रोल as the mass plays in a linear momentum. And this proves that the angular momentum is the I omega. I is the moment of inertia and omega is the angular velocity. तर आपल्याला हे अशा स्टेप्स मध्ये आपण त्याचं डेरिव्हेशन पाहू शकतो. तर आपल्याला यामध्ये हे प्रूव्ह पण होते की एनालॉगस आहे लिनियर मोमेंटमला, अँग्युलर मोमेंटम हे एनालॉगस आहे. अँग्युलर मोमेंटम आपण रोटेशनल मेकॅनिक्स मध्ये कन्सिडर करतो, तर आपण लिनियर मोमेंटम जे आहे ते लिनियर मेकॅनिक्स मध्ये कन्सिडर करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्सप्रेशन मिळेल. तुम्हाला 3 स्टेप मध्ये याचं लक्षात ठेवायचं, सुरुवातीला डायग्राम, त्यानंतर त्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन. सुरुवात कुठून करायची, आपण जे मॅथमॅटिकल इक्वेशन डिराइव्ह केलं होतं अँग्युलर मोमेंटमचं, त्याच्यावरून एका पार्टिकलचं काढा. एका पार्टिकलवरून सिमिलरली तुम्हाला n पार्टिकलचं मिळेल. टोटल अँग्युलर मोमेंटम आपल्याला काढायचं असेल त्या रिजिड बॉडीचं, तर आपल्याला मिळतं L इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3 अप टू Ln. And from these equations, what is L1? m1 r1 square plus m2 r2 square plus omega. Similarly, you can write up to nth particle. Now, सगळ्या टर्म मध्ये कॉमन कुठली क्वांटिटी आहे, तर ती अँग्युलर वेलोसिटी, बिकॉज इट इज सेम फॉर ऑल पार्टिकल्स. अँड आफ्टर दॅट दिस इज द समेशन mi ri square इक्वल टू I. आणि या समेशनच्या ऐवजी मी जर I पुट केलं तर मला L इक्वल टू मिळतं I ओमेगा. सो दिस इज द angular momentum of a rigid body rotating with constant angular velocity omega. So this is the expression for angular momentum. Now in next lecture we see that what is the conservation of angular momentum. Conservation of angular momentum मध्ये काय असेल ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. So we meet in the next lecture.